नमस्कार मंडळी, जय ओबीसी. मी प्रशांत माळी आज आपल्यासमोर लाईव्ह येत आहे. तर ओबीसी समाजाच्या हक्क आणि अधिकाराच्या जे धिंडवड्या उडवले जात आहेत त्या संदर्भात थोडंसं बोलण्यासाठी मी आज या ठिकाणी लाईव्ह आलो आहे. आजचं लाईव्ह हे खूप थोड्या वेळासाठी असणार आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रभर प्राध्यापक लक्ष्मण हाके सर असतील, नवनाथाबा वाघमारे सर असतील, त्याच्यानंतर ॲडव्होकेट मंगेशजी ससाने यांनी जो ओबीसी समाजासाठीचा भव्य असा जो लढा उभा केला आहे, त्या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी उद्या श्रमिक पत्रकार भवन पुणे या ठिकाणी सकाळी 11:30च्या दरम्यान एक महत्त्वपूर्ण बैठकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. तरी पुणे या ठिकाणी किंवा पुण्याच्या आसपास जे कोणी असतील त्या सर्व ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे, आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण श्रमिक पत्रकार भवन पुणे या ठिकाणी सकाळी 11:30च्या आसपास उपस्थित राहावं. ज्यांना शक्य आहे त्यांनी उभा राहा, त्या ठिकाणी उपस्थित राहा. मला तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की जसं की शैक्षणिक राजकीय आरक्षण त्याच्या ज्या धिंडवड्या उडवल्या जात आहेत त्याच्यावरती एकही नेता या महाराष्ट्रातला तो कोणताही समाजाचा असो, साळी माळी तेली कोळी धनगर वंजारी, कोणीही आमदार याच्यावरती बोलायला आजच्या घडीला तयार नाही. तर मला तुम्हाला या ठिकाणी हे सांगायचं आहे की ओबीसी समाजाचं नेतृत्व हे सर्वसाधारण जनतेतल्या सर्वसाधारण पोरांना करावं लागेल आणि तुमचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी तुम्हाला स्वतःला मैदानात उतरावं लागेल. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ओबीसी समाजाची पुढील दिशा काय असेल यासाठी उद्या एक निर्णायक बैठक आहे पुण्यामध्ये. तर आम्हाला ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, नवनाथाबा वाघमारे सर आणि ॲडव्होकेट मंगेश ससाने यांच्या पाठीशी खंबीरपणानं ताकद उभी करून ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करू. आजच्या या छोट्याशा लाईव्हमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे. याच्यानंतरच्या ज्या लाईव्ह होतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर सगळं बोलेन. माझी माळी समाजातल्या संघटनांना विनंती आहे, धनगर समाजातल्या संघटनांना विनंती आहे, ज्या ज्या साळी माळी तेली कोळी धनगर वंजारी लवार चांभार न्हावी परीट धोबी ज्या समाजाच्या संघटना असतील, ओबीसी म्हणून तुम्ही राजकीय शैक्षणिक आरक्षण घेताय, त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, आपण या लढ्यामध्ये पूर्ण ताकदीनं उभा राहा. आज जर हे आरक्षण गेलं ना तर उद्या तुमची येणारी पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. एवढंच मला आज या ठिकाणी सांगायचं आहे. तुर्तास मी थांबतो. पुढच्या लाईव्हमध्ये प्रत्येक संघटनेच्या नावानिशी मी या ठिकाणी लाईव्ह घेईन. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय ओबीसी, जय महाराष्ट्र.